तर श्री यमाई देवी इथे आता बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम हा चालू झालेला आहे। नमस्कार, गोविंदपूर तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील यमाई देवी हिची आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमे दिवशी या गावातील गोविंदपूर येथील श्री यमाई देवी हिची आज यात्रा या ठिकाणी होणार आहे। गाडी ओढण्याचा पण प्रोग्राम होणार आहे आणि यात्रा अतिशय भारदस्त आणि चांगल्या स्वरूपाची होणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। चला आता चला पुढे। गोविंदपूरची यात्रा हा, यात्राला सगळ्यांना यायचं। तर श्री यमाई देवी इथे आता बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम हा चालू झालेला आहे। वर चल। तुम्ही पाहतात की 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 बैलगाड्या त्या ओढलेल्या आहेत। माणसाने गचागच भरलेल्या ह्या बैलगाड्या बघा चालू ओढलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहतात। अतिशय लाईन असलेल्या या 7 गाड्या तुम्ही पाहतात।
गोविंदपूर येथील श्री यमाई देवी हिची आज पौर्णिमे दिवशी यात्रा आहे आणि ह्या पौर्णिमे दिवशी यमाई देवीची जी तुम्हाला आपण सुरुवातीला खचाखच 7 गाड्या बैलगाड्या 7 गाड्या होत्या आणि खचाखच माणसांनी भरलेल्या बैलगाड्या ओढलेल्या आहेत. त्यांचे हे जे गाड्या ओढल्यात त्यांचे हे मानकरी आहेत आणि ह्यांनी 7 गाड्यामध्ये जे माणसं भरपूर गच्च भरून ओढायचा मान ह्यांना आहे. तर आपण ह्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. या गोविंदपूर या नगरीमध्ये गाडी ओढण्याचा जे हे काही म्हणजे त्याला काय म्हणता येईल जे प्रथा परंपरा आहे ते किती वर्षापासून आहे आणि हे आजचे म्हणजे मुख्य मानकरी आहेत. त्याच्यानंतर कुठे गेले तुमचे तर आज ह्यांनी मुख्य मानकरी आहेत. ह्यांचे वडील हे आहेत आणि ह्यांचे वडील हे आहेत. तर हे मुंडे कुटुंब आहे गोविंदपूरमधील. तर ह्यांची परंपरा आलेली आहे गाड्या ओढायची. त्याच्यामध्ये भरपूर संख्येने लोक भरून यमाई देवीच्या कृपा आशीर्वादानं त्यांना दैवी शक्ती या ठिकाणी गाडी ओढायच्या टायमाला प्राप्त होती आणि ते हे जे गाडी ओढायचं आहे ते खूप वर्षापासून करत आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत की ही परंपरा कधीपासून आहे आणि नेमकी अशी त्या टायमाला काय कुठली दैवी शक्ती अंगात म्हणजे त्या ठिकाणी येते. त्यामुळे हे एवढं ही काही जोक नाही. 7 गाड्या आणि 7 गाड्या खचाखच भरलेल्या ओढायचं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मला नाव सांगा तुमचं. अजय रामदास मुंडे. तर मला सांगा की तुम्ही स्वतः किती वर्षापासून ह्या गाड्या ओढायचा विक्रम करत आहात. 2 वर्ष झाली. तुम्ही 2 वर्षापासून गाड्या ओढताय. नेमकं गाड्या ओढायच्या टायमाला असं अंगात अशी वीज कडकडते का नेमकं काय होतं काय काय जाणवतच नाही. देवाच असते. तर मी ह्यांनी जी गाड्या ओढल्यानंतर मी ह्यांच्या अंगाला स्पर्श केला तर अक्षरशः गरम तवा कसा असतो त्या प्रमाणात ह्यांचं शरीर पूर्णपणे अक्षरशः भाजल्यासारखं जाणवत होतं मला. म्हणजे एवढ्या अंगात ह्यांच्या हिट निर्माण झाली होती, एवढी ताकद त्यांच्या अंगात निर्माण झाली होती. त्यामुळे हे ह्यांच्या अंगात मला वाटतं की दैवी शक्ती ह्यांना देवीची असल्याशिवाय हे असलं हे काम करू शकत नाहीत. तर तुमचं 2 वर्ष झाले साधारण आहे. तुमच्या अगोदर कोण ओढत होतं गाडी. तर हे मुंडे कुटुंबातील दुसरे व्यक्ती आहेत की ह्याच्या अगोदर ह्यांनी पण ह्या गाडी ओढलेल्या आहेत. ह्या पण खचाखच अशा माणसांनी भरलेल्या. तर तुम्ही मला सांगा किती वर्ष ओढल्या गाड्या. पूर्वीपासूनच ही प्रथा चालत आलेली आमची. मी 4-5 वेळेस भरल्या. 4-5 वर्ष. हा हो. तुम्हाला काय असं म्हणजे साक्षात्कार झाला किंवा काय अनुभव आला देवीची सेवा जी करता तुम्ही यमाई देवीची आपल्या गोविंदपूर मधील तुम्हाला काय असा अनुभव आला किंवा काय साक्षात्कार झाला तुम्हाला. ही दैवी शक्ती म्हणजे ही आमच्या आजोबा आणि वडिलापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. ही दैवी शक्तीच्या द्वारावर म्हणजे 20-25 गाड्यापर्यंत गाड्या ओढतात. एवढी पावर त्या दैवी शक्तीमध्ये आहे. प्रत्यक्ष म्हणजे आता गाडी ओढायला सुरुवात होणार आहे. तर आज म्हणजे तुम्हाला असं म्हणजे काय अनुभव म्हणजे काय त्या टायमाला काय जाणवत का काही जाणवत नाही. ह्याचे म्हणजे दैव शक्तीचा अंगात वार आलं का ऑटोमॅटिक गाड्या पळतात. थोडी पावर त्याच्यामध्ये जबरदस्त पावर आहे. म्हणजे देवीचा अंगात वार आलं की दैव शक्ती प्राप्त म्हणजे अंगात शिरली की ते थांबतच नाही. गाडी मोडली तोडली तरी ती जागेवर खेचते. एवढी पावर आहे त्याच्यामध्ये. चाक जरी मोडलं तरी गाडी रेंगाळत पळते. तुमचं नाव सांगा. श्रीकृष्ण देवीदास मुंडे. तर ह्या मुंडे कुटुंबातील ह्या मावशी आहेत. तर मला सांगा तुमचं नाव सांगा अगोदर. शिला तुळशीराम मुंडे. तर ही पूर्वीपासून परंपरा आहे. आधी आमचे आजोबा वाढायचे, नंतर आमचे चुलते वाढायचे गाड्या आणि ह्यांनी काय करायचे ह्यांच्या अंगात दैव शक्ती. तरी ह्यांनी असं मुद्दाम ह्यांनी नाही असं बोलून घेऊन कुणालाच जे ह्यांच्यापाशी जे असं जवळ येईल ते त्यांनी पटात टाकायचं. ते मना ह्यांनी नुसतं जोर दांड्यावर उभा राहायचं. त्या देवीनं आम्हाला ते पळत गाडी वळवते नेते तिथवर.
हा. आमच्या आजोबाची बी शक्ती तितकीच होती, देवी इतकीच. बर आमचे आजोबा पण त्यांना काही पण जमत होत. आता पण ह्यांच्या अंगाला कसं तुम्ही मगा म्हणला घामाला जळ पोळत होतं, हा. तसं तुम्ही इकडे जाऊन बघितलं नाही. इकडे गेला असतो का त्या संबंधीपाशी आमचे आजोबा आहेत, बर त्या आजोबाचे संबंध हा. आहे, तर त्या संबंधीला असा घाम येतो आता पण. म्हणजे आजच्या दिवशीच हो बघा की समाधी आहे ह्यांच्या आजोबाची, आणि आजोबाच्या समाधीला सुद्धा आणि म्हणजे आजच्या दिवशी या पौर्णिमे दिवशी अक्षरशः घाम येतो. म्हणजे देवीला पण येतो घाम. म्हणजे ही ताकद देवीची काही कमी नाही. आणि यमाई देवी ह्या गोविंदपूर नगरीचं ग्रामदैवत आणि आमच्या- किंवा गावदेवी आहे, बरोबर ना? तर हे आमच्या चुलतेली 4 वाजता आकाशात तारा दिसतात. बर दिवसा 4 हो. वाजता ते तारा दिसल्यापासूनच ते पुढं पाऊल टाकतात. हा. घरातून निघताना आकाशात तारा दिसतात, ते मंत्र बोलतात आणि मग सगळ्या देवी जाती सगळ्या गावाला येडा घालतात. देवीच्या दर्शन घेताव, गाडीली 5 वेडे घालताव, सगळ्या गाडीली नारळ निवेद कापूर सगळ्याली वाढायचं आणि मग पाटात उडी टाकायची. तर मला एक सांगा की साधारण किती वर्ष झालं असेल तुमच्या घरामध्ये ही परंपरा आहे? साधारण तरी 100 वर्ष झालं असेल. म्हणजे 100 वर्षापासून म्हणजे ह्या मुंडे फॅमिलीमध्ये, मुंडे कुटुंबामध्ये ह्या यमाई देवीचं गाडी ओढण्याचा मान आहे, आणि ही परंपरा आज सुद्धा चालत चालेल. आलेली आणि आहे. आणखी 2025 म्हणजे 100 वर्ष झालेत. म्हणजे तुमची साधारण किती पिढी आहे आता ही? आता 3री पिढी ना, 4थी पिढी, म्हणजे 4 पिढ्यापासून ह्या यमाई देवीचा गाडी ओढण्याचा विक्रम ह्यांच्या नावावर आहे. आम्हाला देवीनं आम्हाला सगळं भरपूर दिलंय. आम्हाला सगळा अनुभव आहे, आम्हाला आनंद आहे. आम्ही समाधानी त्या देवीची जत्रा भरवितो. सगळे गाववाले, हे कुटुंब, मुंडे कुटुंब सगळं. तर- हे आमच्या चुलत्यात भरपूर शक्ती आहे. हा. आता थोडं सुधरण आहे आता वयामानानं. तर आजच्या यमाई देवीच्या ज्या 7 गाड्या ओढल्या, खचाखच माणसाने भरलेला तुम्हाला व्हिडिओ मगाशी दाखवला आपण, तर त्याचे हे अजय मुंडे गोविंदपूर हे खरोखरच दैवी शक्ती ह्यांना प्राप्त झाले असं या ठिकाणी मी मानतो. कारण ते साधं काम नाही. तसे ओढतात, कधी 11 ओढतात, 7 माणसाच्या कधी 7 ओढतात. हजारो माणसं त्या गाडीत बसले होते, आणि तेवढे ओढून त्या देवीपाशी साधारण 1 किलोमीटर जर आपण गाड्या वाढल्या असतील की, म्हणजे किमान 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरात, ते बी असा रस्ता कसा म्हणजे उतार नाही, चढा अक्षरशः पूर्णपणे चढ आहे. चढाच्या ठिकाणी गाड्या ओढल्याचा विक्रम यांच्या नावे आहे. तर मला ह्यांचा खूप खूप अभिमान आहे, आणि देवी यमाई देवी यांच्या कृपेनं त्यांची अशीच भरभराट होऊ, आणि देवीने ह्यांना अशीच अखंड शक्ती देऊ, हीच आपण त्या यमाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही जी आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आता गाड्या